नमस्कार, मी सचिन देशपांडे. अ, मी आणि आमची संपूर्ण टीम "तू अनोळखी तरी सोबती" मालिकेची आत्ता पुढारी समूहाच्या महा आयकॉन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो. कार्यक्रम अजून चालू आहेच. खूप खूप एक्सायटेड होतो आम्ही सगळेजण, कारण एकतर पुढारी समूहाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात मोठं आहे. नुसतं न्यूजपेपर नाही तर सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, नंतर न्यूज चॅनेल, सो अनेक प्रकारे FM, टोमॅटो FMसुद्धा कोल्हापूरचं जे पुढारी न्यूजचं आहे. सो पुढारी न्यूज, पुढारी समूह हा खूप महत्त्वाचा समूह मानला जातो महाराष्ट्रात आणि देशभरात. आणि ते जेव्हा एखादा अवॉर्ड शो ऑर्गनाईज करतात, जसं की आत्ताचा महाआयकॉन, तर तिथे येणारे जे मान्यवर आहेत, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत ते मान्यवरसुद्धा, आणि ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहेत ते मान्यवरसुद्धा, हे दोघेही तितकेच महत्त्वाचे ठरतात. आणि आज आत्ताच्या या सोहळ्याला नितीनजी गडकरी यांची उपस्थिती लाभलेली आहे, उदयजी सामंत यांची उपस्थिती लाभलेली आहे. सो इतके मोठमोठे नेते आणि समाजाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कामं करणारी माणसं आज जेव्हा या सोहळ्याला उपस्थित आहेत, त्यांना पुरस्कार प्राप्त होतो आहे. अशा सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, सन TV चॅनेलच्या सगळ्या कलाकारांना लाभलं. त्यासाठी मी पुढारी समूहाचे मनापासून आभार मानतो आणि आम्हा सगळ्यांकडनं, सन TVकडनं पुढारी समूहाला खूप खूप शुभेच्छा देतो. एखादा अवॉर्ड शो किंवा पुरस्कार सोहळा आपण आयोजित करतो तो कौतुक करण्यासाठी आणि सोबत भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी. अवॉर्ड शोज होणं हे मुळात किती महत्त्वाचं आहे असं वाटतं? कौतुक करणं किती गरजेचं आहे आणि जी जबाबदारी पुढारी पार पाडणं? नाही, खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात काम करण्याला प्रत्येकाला एक हुरूप मिळावा, एक मोटिवेशन मिळावं आणि अजून पुढे चांगलं काम करत राहण्याची एक प्रेरणा मिळावी, यासाठी अवॉर्ड फंक्शन्स हे खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम अरेंज केला गेला आहे पुढारी समूहाकडनं, तो फारच सुंदर आहे आणि या निमित्ताने अनिल काकोडकर सर आणि नितीन गडकरी यांना एकत्र ऐकण्याची संधी मिळते, जी एक पर्वणी आहे खरं तर. तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, एकंदरीत कार्यक्रम तुम्ही पाहिलात, कार्यक्रमाबद्दलच्या भावना काय, मान्यवर जे उपस्थित होते त्यांच्याकडे पाहून काय वाटतं? अ, आता कसं आहे, आमच्यासारख्या जनरेशनला हे एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळणं खूप रेअर आहे आणि ते अशाच इव्हेंट्सना ऐकायला मिळतात. सो आज खूप इन्स्पायर होतो आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून आणि त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय आणि त्यासाठी खरंच पुढारीचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आपल्यासोबत सन मराठीचे कलाकार होते आणि त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे, एकंदरीत कार्यक्रमाबद्दलच्या त्यांच्या भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन विजयसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.